तर जय शिवराय मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तारीख आहे 15 एप्रिल आणि माझी परीक्षा संपून जवळजवळ 1 महिना झाला आहे आणि डेली ब्लॉगिंग काय सुरू केली नव्हती. तर आजपासून विचार केला आहे की डेली ब्लॉगिंग करायची. रोजच्या रोज तुम्हाला काही ना काहीतरी दाखवेन. आता काय दाखवेन ते मला पण नाही माहीत, पण नक्कीच काहीतरी दाखवेन आणि तुमचं मनोरंजन होईल याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर आज असं सुरू केलं आहे. आता वाजले 11:30 वाजत आले आहेत. तर आता बघूया दिवसभरात काय होतं ते. तर आता सर्वप्रथम आईने काम दिलं आहे ते म्हणजे कपडे उचलायचं. तिकडे मागे सगळे खुर्चीमध्ये कपडे टाकून ठेवले आहेत, तर ते आधी साफ करतो. नंतरला जाऊया असंच कुठेतरी फिरायला. चला तर मग. इथं काम चाललं आहे घराचं. इथे घर बांधतायत. आता इथे मातीचं घर होतं काकांचं, तर आता इथे चिऱ्याचं घर बांधतायत. हे पण झालं की दाखवणच. चला आता पुढे जाऊया. हा अँगलला व्हिडिओ चांगली येते कारण सनलाईट इकडून आहे त्यामुळे. हॅलो हॅलो. हा वेल्डिंग. आणि हे सगळं घराचं काम चाललंय. हा मेन दरवाजा, आतून किचन, हे सर्व काम करतायत. श्रेयस म्हशी आणतो आता. तर या आहेत श्रेयसच्या म्हशी आणि हा वाडा आहे. आलो आलो. ह्या श्रेयसच्या म्हशी, ह्या श्रेयसचा वाडा आणि हे श्रेयसचे आजोबा. तर त्यांचा वाडा आहे तिकडे बांधलेला, पण उन्हाळ्यातून इथे वाडा तयार करतात. तर काय करतात ते आपण आजोबांकडून जाणून घेऊया. इथे थोडे दिवस म्हणा आराम तिकडे म्हणजे हवेशीर होतं इथे, हवेशीर एकदम. तर हा वाडा कसा आहे तो अजून दाखवतो तुम्हाला. हा बघा असा वाडा आहे. आतून बघूया. आतून हा बघा असा केलेला आहे. आत एकदम थंडगार वाटतं. ह्या श्रेयसच्या म्हशी. श्रेयस इकडे फक्त म्हशीच बांधतात. इथं म्हशी असतात फक्त. बघा इथं आहे फणसाचं झाड. कसले फणस धरलेत बघा. हा सीझन आहे रानमेव्याचा. फणस असतात, आंबा असतात, काजू असतात. आंबे काय नाही, पण फणस आहे साधारण. आंबे काजूची काय आमची झाडं नाहीत. श्रेयस तिथं काम करतोय. श्रेयस पेपर संपले काय? अजून आहेत त्याचे पेपर. नंतर तो पण काय असेल आपल्यासोबत. ही ती म्हैस आहे जिच्यावर श्रेयस बसलेला. आणि हे बघा बाहेर दाखवतो. या म्हशीवरनं श्रेयस पडला आणि त्याच्या काय झालं ते दाखवतो तुम्हाला. म्हशीच्या फाटीवर बसलेला, म्हशी त्याला उडवला. ते रामेश्वर मंदिर आहे आणि ते विके दादाचं दुकान. आता असंच आम्ही टाइमपासला येतो याच्या दुकानावर. हा असं दुकान आहे कधी कधी. यांचा पाय दुखतोय. हा त्याचा कुत्रा आहे. भाऊ आहे. भाऊ कुठनं आला? म्हशीकडे गेले, तिकडे त्यांच्या म्हशी होत्या एवढ्या उन्हात ना. विक्याने कलमाचं झाड बांधलंय. ही विक्याची बाग आहे मागे. इथे रानटीकडे ही बघा पपई. केळीचा घड आहे. केळी पण झाड आहेत रे. कडीपत्ता माहिती आहे? कुठला? सह्याद्रीतला वरचा कडे रानटी कडीपत्ता. पण मला वाचत नाही, तर नागबंद झालंय माझं. पानं मोठी आहेत पण पानं बघा कसली. हे इलायची हे इलायची, वेलची वेलची वेलचीचं झाड. तिथं ऊस पण आहे अजून. ऊस आधी एकदम हिरवागार होता, आता उन्हामुळे तो खराबला कारण. हा विहिरीचं पाणी कमी झालं त्याच्यामुळे. इथं विहीर आहे त्याची. कोणी घेऊ नका इथं, नाही तर प्रसाद भेटेल. हा त्याची आंब्याची बाग आहे. इकडे नदी आहे, नदीला पाणी होतं. इकडे सह्याद्रीच्या कडे, इकडे नदी आणि इकडे हिरवगार झाडी.
आणि इकडे विकेदाची बाग, जांबीची, आंब्याची, खैराबिराची पण झाडं आहेत थोडीफार. विकेदा इथे लहान असताना तुम्ही झोपायला नाही यायचा ना, पोरं पोरं. हा, इथे पार्टी पण केलेली होती. हा, काजू पण खूप आहेत. काजू मोठी आहे. किती पडल्यात बघ. हे बघ, हा हा, हे बघ, हे बघ, हे बघ. लहान काजूची जात आहे ही. ते खाली उचल सगळं काजूच काजू. वर बघ तिथे पिकले पण ती एकदम छोटी काजू. हा, छोटी आहे काजूची जात ते. हे बघा, करवंद पण आहेत. इथे पिकले नाहीत, काही जागेवर पिकलेत. हे बघा आंबे, कोणाकडेच आंबे नाहीत, पण विखेदाची पुण्य आहे, त्याच्या वाडवडिलांची, माझी नाही रे. त्याच्या वाडवडिलांची पुण्य आहे. आंबे धरलेत. ते झाड ते तयार झाला आंबा. हा, तयार आहे आंबा. आंबा प्रत्येक झाड धरलंय तिकडे पण. प्रत्येक झाड धरलंय, नाही असं नाहीये. प्रत्येक फाट्याला आंबे लागलेत. आंबे पिकून आता पडायला लागले. ते पण तयार झाले. हे बघा कसले आंबे धरलेत ते. विकेता गावात कुठेच आंबा नाही तसा आंबा धरलाय ह्या वेळेला विकेताचा. आंब्याचे विकेताच्या आंब्याला लागलेले. दाखवूया. काहीतरी दाखवतोय. काय विकेता? येळूची बेट. हे येळूचं बेट आहे. बांबूची दुसरी जात आहे का ही? मला वाटत ना गावात कुठं आहे. हा हा पहिली खूप मोठी होती, मध्ये ती जळली होती आणि आता मोठी झाली. हा, तुम्ही अशी कुठे बघितली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. अच्छा, पण हा आंबा ह्या झाडाला आंबा बघ. हा, घडा धरले आंबे. हे तर कोकणामध्ये ना, ज्या वेळेला मोठं वादळ होतं ना, वादळाने झालं ना हे, वादळ नसतो मग तिथे. वादळाने आंबा पडला होता हा. नाही, खूप जुने आहेत, म्हणजे माझ्या आजोबांच्या वडिलांनी लावली. तर विकेताच्या आजोबांच्या वडिलांनी, म्हणजे तुझ्या पंजोबांनी, खापर पंजोबांनी, हा, असे लावलेले होते. हे पण कोसळलं. 2च फाटे, त्या 2 फाट्याला किती धरलेत बा. हा, हे बघा तुम्ही पण किती आंबे धरलेत 2 फाट्यांना. आंबा पडलं. काय रे, आमच्या कंपाऊंडात काय करतोय माय झवाऱ्या? नाही हो, त्या फिरायला आला होता फिरायला. अरे काल परवाच आलो होतो, 10-12 लालू काय दिसत होत्या. माय जो आज एक दिसत नाही. आज झाल्या होत्या. तुला कसं माहिती झाल्या होत्या? झाल्या असतील, पण काल वादळ झाला ना. कसला वादळ झाला, त्या वादळात पडल्या असतील खाली. हा, वादळ झाला बोलतोय बरोबर आहे, पण त्या आंबा खाली पडायला नको काय? मग वादळ म्हणजे काय साधा वादळ झाला? अहो, त्या श्रेयसच्या संडासाचा पत्रा उडाला, म्हणजे तुमचा आंबा राहत आहेत गेलं असतील उडून. असं पण असू शकतं नाही. मग ते सांगितलं नाही मी. जावा आता घरी. ए वसाडे ताबय आंबा ये. एखाद्याने फोड्यासाठी 2 कैऱ्या घेतल्या छोट्या छोट्या. तर आता आम्ही निघालोय आंबे बघून. हा, तर मित्रांनो जेवायला या. इथं फणसाची भाजी आहे आणि डाळ, भात, चपाती आणि फणसाची भाजी. या मग जेवायला. चला तर मग जेवूया आता.